बातमी कोल्हापुरातून। कोल्हापुरामध्ये खासगी लॅब एजंट मार्फत रुग्णांची आर्थिक लूट सुरू आहे। रुग्णालयामध्ये मोफत सेवा असतानाही रुग्णांची फसवणूक केली जाते। संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांकडून एजंटगिरीचा पर्दाफाश हा करण्यात आलाय। मोफत उपचार असताना सुद्धा पैसे घेत असल्याचं संभाजी ब्रिगेडनं समोर आणलंय। आतमध्ये डॉक्टर हे काय करायला लागलेत, वेळ मारून न्यायचं काम करायला लागलेत। आम्ही तासभर झाले इथं उभारलो। एमएस ऑफिसचे लोक आलेले आहेत, त्यासनी म्हटले रेकॉर्ड रिव्ह्यू देत पंचनामा व्हायला पाहिजे। कुठल्या डॉक्टरनी हे लॅबचे लोक बोलवले आणि ह्या सर्वसामान्य लोकांच्याकडनं पैसे घेतलेले आहेत, त्या डॉक्टरांची पण चौकशी झाली पाहिजे। तुम्ही कारवाई करणार असाल तर तुमच्याकडे रेकॉर्ड आलं पाहिजे, पण तासभर ते टाळाटाळ करायला लागलेत। आतमध्ये जाऊन फोनाफोनी चालू आहे, एकमेकाला सावरण्याचं काम चालू आहे। त्यामुळे सगळे मिळून हे ह्या सगळ्या पैशात येणाऱ्या कमिशन मध्ये वाटेकरी आहेत। त्यामुळे आम्ही इथनं पुढे आंदोलन ताकदीनं चालू। आम्ही काल दुपारी आलो, ऍडमिट झालो। मग 6:30ला आम्हाला रक्त चेक करायला फोन केला मुलग्याला आमच्या। रक्त चेक करायला आत्ताच्या आता पाहिजे, तुम्ही आत या। मग आमचा मुलगा आत गेला आणि 1700 रुपये घेतले। मग कसली टेस्ट करायला पाहिजे तर टेस्टचे सगळे आम्ही रिपोर्ट आणले होते, ते टेस्ट चालत नाही, आता करायला पाहिजे म्हणले। मग दिले 1750 रुपये घेतले। पेशंट असं होतं की डिलिव्हरी पेशंट आहे आणि डिलिव्हरी पेशंटचं रक्तगट वगैरे बाकीच्या काही टेस्ट करायच्या होत्या, त्याच्यासाठी आम्हाला ते करावं लागलं, सांगितलं गेलं। त्यामुळे आम्ही ते केलं आणि त्यासाठी माझ्याकडून 1700 रुपये घेतले। हो, रिपोर्ट वगैरे सगळं दाखवलं मला आणि ते रिपोर्ट मी जमाही केलं। आणि आत गेलं तर म्हटले की तुम्ही पैसे त्यांना द्या म्हणून लॅबचे। मग लॅबचे पैसे मध्ये आम्हाला तर काय माहिती आता इथं बाहेरून करतात का इथंच करतात ते। आम्ही तरी शक्यतो म्हटले मला इथं की शक्यतो इथंच करतात म्हणून। तर मग मी 900 रुपये मला म्हटले द्या, मी ऑनलाईनच मारले 900 रुपये त्यांना। 900 रुपये। हे डॉक्टरचा नंबर आहे की लॅबवाल्याचा? काय माहिती, ते लॅबवाला आलेला इथं। आलेला काय? हो, इथंच मी मारले बघा।